वर्षाचं आयुष्य त्यांना परमेश्वराने दादांचा आणि माझा आणि आपल्या गावाचा गेले अनेक वर्षापासून बंधाचा संबंध आहे. 33 वर्षापूर्वी दादांची आणि माझी ओळख झाली नारायणगाव या ठिकाणी. त्याला दादा राज्याचे राज्यमंत्री होते आणि गांधी रुग्णालयाच्या त्यावेळेला तिथं नारायणगाव आले होते. त्यावेळेपासून दादांची एक नवी ओळख झाली. की आधी मागच्या 8 दिवसामध्ये पुणे या ठिकाणी सुरेश गावडे उल्लेख करायला गोष्टी त्यांचं मिटिंगसाठी आम्ही गेलो होतो. दादांची शेवटची भेट या ठिकाणी झाली. आता ज्या भूमीमध्ये ज्या प्रमाणामध्ये आपण इथं दादांची शोधकार्य आयोजित करत आहोत या भूमीला दादांच्या जन्माचा स्पर्श झालेला आहे. त्यातल्या सगळ्या लोकांना माहीत असेल की ज्यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये मला उपाध्यक्ष पदावरती काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला पारगाव या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन झालेला होता. 14 एप्रिल 1990 दिवस होता. त्या दिवशी पारगावला दादा आले जे उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार होता PDC बँकेचा. दादाने त्यावेळेला शेवटची बोलून आला कार्यक्रम संपल्यानंतर नारायणगाव मार्गे पुण्याला जाणार आहात. रस्त्यावरती 5 किलोमीटर अंतरावरती माझे गाव आहे. तुम्ही माझ्या गावाला भेट देऊन आमच्या लोकांना आनंद होईल. दादा म्हटले मी येतो, मी फक्त 5 मिनिट थांबेल, मला पुढं काही कामासाठी पुण्याला जायचं. दादा म्हटलं काय हरकत आहे, मी फक्त 5 मिनिट माझ्या गावामध्ये कार्यक्रम मामा सरकारचा आणि तुम्ही पुढं जा. मी त्यावेळेला महेश स्वर्गीय मुलांचे कल्पना मुले डॉक्टर शिवाज भालेराव आदरणीय हिराजी पटेल ही सगळी मंडळी त्यावेळेला इथं कार्यक्रमाला आलेली होती. आणि मग ती मंडळी सगळी पुढं आली आणि या सगळ्या मंडळी इथं आले. इथं काम स्वागताचा नियोजन केलं, वादनदेव वगैरे सगळे सांगितले. आता त्यावेळेला इथं आपली ग्रामपंचायतची जुनं कार्यालय होतं, पुढच्या बाजूला मोठी कार्यालय होती. तिथं काही तासभरामध्ये संपूर्ण बंद पडला आणि त्या महाराष्ट्रापासून तिथं सगळे कार्यक्रम साधले. दादा आले तिथं त्यांचं स्वागत झालं, पेटे बांधले. दादा पूर्णतीनं गावाकडं वाजवते बरोबर त्या ठिकाणी आले. त्यावेळेला साधारणपणे 700 ते 800 लोक 2-2.5 तासामध्ये आपल्या गावामध्ये जायला लागली होती. आणि दररोज दादा या ठिकाणी आले. आता जी आपला हनुमंत मंदिर आहे, तिथं शनी महाराजांचं मंदिर आहे आणि समोर पंढरपूरचं आपलं मंदिर होतं. या तिन्ही मंदिरांच्या मध्ये दादा स्वतः गेलेले आहे. त्यांच्या देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन पुन्हा दादा व्यवस्थितावरती आहे. जे आल्याच्यानंतर वास्तविक मी केलं त्यावेळेला स्वर्गीय भास्करांचे थोरात ते आपल्या त्या ठिकाणी सगळ्या गावाचं सुखदुःखाने त्या ठिकाणी काम करायचे. भास्करांनी आल्याचे त्याच्या हाच शैलीमध्ये दादाचं स्वागत त्या ठिकाणी केलं. आणि नंतर मी बोललो, नंतर स्वर्गीय उल्हास बेंगे साहेब बोलले, नंतर म्युन्सिपालिटी साहेब बोलले. ते दादा त्या ठिकाणी बोलायला उभे राहिले. मला तुम्हाला सांगायचं ज्यावेळेला दादाने भाषण आपली सुरुवात केली तर दादानी एक वाक्य वापरलं होतं. दादा म्हणाले पांडुरंगाला तुला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संधी आणि सगळे मिळून त्या ठिकाणी दिलेले आहे. वाटपाची बाजरी तुझ्या हातामध्ये दिलेली आहे. भावना केला ती वाटपाची बाजरी तुझ्या हातामध्ये दिलेली आहे. तुला तुझ्या भागामध्ये जे काय वाढायचे जे लोक त्या ठिकाणी लोकांना विकास तपासून इच्छित आहे, योजना तपासून इच्छित आहे, ते तुझं काम त्या ठिकाणी पूर्ण कर. उरलं तर आम्हाला तुझं भागात त्या ठिकाणी कल्याण असं दादाने त्यावेळेला जाहीर मला सांगितलं होतं. आणि तो दादाचा शब्द तो धागा पकडून त्या ठिकाणी त्यावेळेपासून आजपर्यंत आपण या परिसरामध्ये काम करत आलो. आणि आज तो विकास या भागामध्ये दिसतो आहे. मला या ठिकाणी आपल्या गावामध्ये या निमित्तानं सांगायचे की ज्यावेळेला निंबाव सावा गावच्या विकासाचा इतिहास लिहिला जाईल, निंबाव सावा गावच्या विकासाचा इतिहास वेळेला लिहिला जाईल, तर या इतिहासामध्ये आदरणीय अमिताभ पवार यांना सुवर्णाक्षरामध्ये घ्यावं लागेल. या गावातून प्रत्येक विकास काम भागाचं त्या ठिकाणी समज आहे. योग्य वनश्री बेंगे साहेब असतील, आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील किंवा आपले आमदार आदरणीय अतुल बेंगे साहेब असतील, हे तर त्याचं माध्यम होतं. खरं इथं गावासाठी किंवा भागासाठी देण्याचं काम त्या ठिकाणी दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे दादा म्हणाले की तुझ्या गावामध्ये 5 मिनिट थांबले, हा सगळा निवडणुकीचा प्रवास काय त्याचं जागी सगळ्याची भाषा, हा सगळा काम सोडून
दादा एक ते 1 तास दादांचं भाषण केलं, 1 तास इतकं दादांना त्या ठिकाणी भाव होतं. मला सांगायचं काय दुर्दैव पाठ असते की ज्या जागेवरती दादांनी आपल्या भागाला विकासाचे संकेत दिले, विकासासाठी तुमच्या हातामध्ये तुम्हाला शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या गावासाठी तुमच्या भागासाठी त्या ठिकाणी करा. आणि त्याच जागेवर दादाने त्यांचा फोटो आपल्या समर्पित करावी लागते. किती दुर्दैव त्या ठिकाणी तिचं असू शकतं, किती दुर्मिळाच त्या ठिकाणी असू शकतो, या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे दिसल्याशिवाय राहत नाही. आता फार माझा 31 वर्ष दादांची त्या ठिकाणी सर्व झाला, अतिशय जोडून अनेक छोट्या मोठ्या कामाच्या निमित्तानं मंत्रालय असेल, पुण्याला असेल, बारामतीला असेल, काठेवाडीला असेल, नारायणला त्या ठिकाणी गेलो. दादांनी कधीच काय त्या ठिकाणी आपल्याला पाठवलं नाही. आज मुलगाव सावामध्ये जेवढे प्रकल्प आलेले आहेत ते सगळे प्रकल्पाचं नातं दादाच्या त्या ठिकाणी जोडल्याशिवाय प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही. अगदी शेवटचा जो आपला प्रकल्प आपल्या भागामध्ये दादाच्या माध्यमातून आला की पारगाव जुन्नर हा जो रस्ता आहे 350 कोटीचा रस्ता, हा आदरणीय आशिष शेळके साहेबांना त्यांनी सांगितलं की मला जुन्नर तालुक्यामध्ये एक मोठं रस्त्याचं काम द्यायचं, त्या गावात रस्त्याला किमान जास्तीत जास्त गावी जोडली गेली पाहिजे. आणि मग हा रस्ता त्या ठिकाणी आशिष शेळके साहेबांना आपण सुचवला आणि शेळके साहेबांच्या माध्यमातून सुचवल्यानंतर दादाने तो रस्ता आपल्या तालुक्यात दिला. पुढची 50 वर्ष हा रस्ता ज्यावेळेला आपली गाडी जाईल, कुणाची गाडी त्या रस्त्यावर जाईल, त्यावेळेला दादांची त्या ठिकाणी पावलोपावली क्षणाक्षणाला त्या ठिकाणी आपल्याला आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अनेक कार्यक्रमांच्या मध्ये दादांच्या बरोबर पुण्याला गेलो, मुंबईला गेलो आणि दादांचं माझे इतकं असे सबंध आमचे एकमेकाची इतके जोडलेले होते की मुंबईला मी गेलो आणि पुढं 50 जागा उभी असते, तिथून नावाने त्या ठिकाणी हात मारले, दादा मला माझ्या हृदयाच्या त्या ठिकाणी त्याचं मला स्थान दिसतंय की किती एखाद्या कार्यकर्त्यावर किती प्रेम करायचं, स्पष्ट बोलणार, कधी प्रेमाने बोलणार. आता अगदी 2 महिन्यापूर्वी आम्ही मला वाटतं मुंबईला गेलेलो होतो. सुरेशांचा किस्सा सांगितला, सुरेश सारखा एक सामान्य कार्यकर्ता आहे, छोटा कार्यकर्ता आहे. त्यावेळेला बाकी सगळे मुली पुढे बसले होते, दादांनी सांगितलं बाळाही इकडं आणि दादा तिकडे खुर्चीवर बसले, शेजारी दादा इकडे बसले आणि बाजूला स्वतः सुरेशच्या त्या ठिकाणी आम्ही तर पुढं बसलो होतो. सुरेशच्या त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता स्वतः जवळ त्या ठिकाणी बोलून त्या सन्मान त्या ठिकाणी दादाने दिला. एक वर्षापूर्वी आम्ही मुंबईला काही कामाच्या निमित्ताने गेलो होतो. मला विषय तुम्हाला सांगतो की त्याला आपल्या मुलीतून काही थोडं त्या ठिकाणी जे 2 गाव आहेत, श्री सिद्धेश्वर मंदिर आणि थोडंसं जगदंबा मातेचं मंदिर, त्या दोन्ही मंदिरांना महाराष्ट्र शासनाचा स्वतःच्या त्या ठिकाणी द्यायचा होता. मी दादांच्या दादाने भेटण्याची वेळ घेतली, आपण शिल्पक त्या ठिकाणी म्हटलं होते मी पण तुमच्याबरोबर पुढायला येतो, पण ते काही कामानिमित्त त्यावेळेला ठिकाणी पोचू शकले नाही. आम्ही दादांची वेळ आम्हाला मिळाली आणि मला दादांच्या हातून फोन आला की पवार साहेब तुम्हाला दादांनी भेटण्याची वेळ दिलेली आहे, तुम्ही तुमच्याबरोबर किती लोक आहेत, किती गाड्या तुमच्याबरोबर येणार, तेवढ्या गाड्यांचे नंबर त्यामध्ये असलेली माणसाची जे आहे त्या सगळ्या ठिकाणी मला कळवा. आम्ही गावावरून 5 गाड्या गावावरून गेलेल्या होत्या आणि मुंबईमधून 6-7 गाड्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या. जवळपास 70-80 लोक त्या ठिकाणी आम्ही होतो. ज्यावेळेला आम्ही त्या मंत्रालयाच्या प्रवेश करायच्या सगळी पुढे आलो, मला जरी मंत्रालयामध्ये जायचं असेल तरी एकट्या वेळेला स्वतः जायला उभं राहावं लागते, 5 काढावं लागतं, 5 घेऊन नंतर त्या ठिकाणी मंत्रालयात प्रवेश करावा लागतो. दादांना जेव्हा भेटायचं आम्हाला त्यावेळेला की आम्हाला हे होतं पत्र होतं, त्यावेळेला आमच्या गाड्या आल्या, माझी गाडी पुढे होती, माझ्या पाठीमागे 4 गाड्या होत्या. माझ्या गाडीचा नंबर त्यांनी वाजता ताबडतोब दर्जा उघडला आणि ड्रायव्हरला फक्त एकच सांगितलं की साहेबांना सोडून गाडी पुन्हा बाहेर टाकली जाणार. जवळपास 12-13 गाड्या कुठल्याही प्रकारची चौकशी न करता फक्त दादांच्या आदेशाने त्या ठिकाणी आम्हाला मंत्रालयामध्ये प्रवेश मिळाला आणि आम्ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी दादांच्या 6व्या गाड्यावरती गेलो. प्रचंड गर्दी होती, तिथं दादांना भेटायला सुद्धा जवळ जाणं सुद्धा ठिकाणी अवघड आणि चिंतेचं होतं आणि साधारणपणे 50 फुटावरती दादा असतील आम्ही सगळी माणसं या बातमीच्या बाजूने थांबली होती. दादांनी तिथून पाहिलं आणि मला हात मारले पाठवून काय काम म्हटले, तेव्हा आमच्याकडे चंद्रकांत खोकरकर ते थोडाचे माझे मित्र आहेत, त्यांनी पूर्वी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर साहेब संरक्षण मंत्री त्याच्याबरोबर त्यांनी सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेलं ते सहज चालत आहे. मला ताबडतोब दादांच्या त्या प्रतिपर्यंत आम्ही सगळी म्हणजे पुढे घेऊन गेलो की दादाने मला विचारलं काम काय काम आलेलं आहे, म्हणजे दादाने तो गावाचा प्रश्न आहे आणि म्हणजे मुंबईला कशाला आहे, तुम्हाला पुण्यामध्ये भेटला तरी तुम्ही त्या ठिकाणी काम करून दिलं आहे. नाही म्हणजे दादाला सगळ्या लोकांची इच्छा होती की तुम्हाला मुंबईमध्ये भेटायची, त्यावेळेला आमची निम्मीपेक्षा अधिक लोकही मुंबईत भेटले आहेत. दादांचे त्याचे कागद सांगितले पुण्यामध्ये गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही मला भेटणार, मी कॉन्फरन्सची दोन कामाच्या ठिकाणी मला माहिती लावायची.
अशी किती कामं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आता मी अलीकडच्या गेल्या वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबार यांचा 375 वैकुंठ म्हणून 16 त्या ठिकाणी संबंध, त्यावेळी दादा त्या ठिकाणी आलेले होते. दादांचं ज्यावेळेला तालुक्यामध्ये 33 वर्षामध्ये मला चांगलं माहीत आहे की 33 वर्षामध्ये ज्यावेळी दादा तालुक्यामध्ये आले त्यावेळेला दादांना सगळी माहिती पुरवण्याचं काम त्या ठिकाणी माझ्याकडे होतं. अगदी दादांच्या कधी शेजारी बसतो, कधी पाठीमागच्या बाजूला बसायचं. काही दादांना तालुक्यामध्ये प्रश्न विचारायचे असेल, भाषणामध्ये त्यांना काही बोलायचं असेल ते मला त्या ठिकाणी विचारायला पाठवून घेत असतं. त्याच्याबद्दल थोडी मला माहिती सांग. दादांना व्यासपीठावरील मान्यवरांची नावं लिहून घेण्यापासून एका विषयावरती सभा असेल, राजकीय सभा असेल, एका धार्मिक कार्यक्रम असेल, एका सुधारणाचा कार्यक्रम असेल, दुर्घटनाचा कार्यक्रम असेल, या प्रत्येक कार्यक्रमाच्या मध्ये त्याला ब्रिफिंग करण्याचं काम त्या ठिकाणी स्वतः कागदावर लिहून ते दादाच्या समोर द्यायचं आणि मग त्यामध्ये वाचन करणार वाचून त्या ठिकाणी विचारणार की याच्यामध्ये मला थोडा त्रास आला. हे सगळं करण्याचं सद्भाग्य त्या ठिकाणी माझ्यासारखे छोट्या कार्यकर्त्यांना लागलं. म्हणजे एखाद्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला सुद्धा त्यांनी जर त्याचा परिस्थिती आनंद झाला तर अनेक माणसं दादांनी या समाजामध्ये लोकांचं काम करणारे, एखाद्याला मोठेपणा देण्याचं निमित्त म्हणून नाही, पण जो माणूस लोकांचं काम करतो त्यांनी पण सांगितलं लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मानतो, ते प्रश्न सोडण्याचं काम जो कार्यकर्ता करतो, तो कार्यकर्ता पुढे आला पाहिजे, त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. असं एक चांगलं काम दादांनी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलेलं आम्ही जोडून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मला या निमित्तानं फार भाषण करून तुमच्या वेळी घेणार नाही. परत आता बाकीच्या पण लोकांनी तो उल्लेख केला. महाराष्ट्राचं दुर्दैव आपलं असं आहे की जिवंत असताना माणसांच्या मराठ्याच्या माणसांच्या माणसाची कधी किंमत कळाली. छत्रपती शिवाजी महाराज असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, संत ज्ञानेश्वर महाराज असू द्या, जगद्गुरु तुकोबार असू द्या, स्वर्गीय आर पाटील असतील, स्वर्गीय गुरुनाथ मुंडे असतील, स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, स्वर्गीय कमलेश महाजन असतील, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील आणि आता अलीकडच्या कालच्या दिवसामध्ये दादा असतील. या माणसाची किंवा जिवंत होते तोपर्यंत सांगितलं लोकांनी त्यांना किती त्रास दिला, किती त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं. या कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी विचार न करता जे समाजसेवेचं वृत्त मी माझ्या हातामध्ये घेतलेलं आहे ते मी टीकेचा त्या ठिकाणी विचार न करता पुढे घेऊन जाईल. तर मला नेहमी असं वाटतं कदाचित जगदीश पांडुरंगाला हे सगळं काही स्वतः करायचं होतं, तर त्यांना माहिती आहे की जर देव म्हणून समाजामध्ये आलो की देव आहे तर लोकांनी सांगितलं तर लोकांना काही मानणार नाही. म्हणून दादांच्या रूपाला त्या ठिकाणी विठ्ठलाने अवतार घेतला. दादांच्या रूपाने ते त्या ठिकाणी समाजामध्ये आले आणि हे सगळं 66 वर्षाच्या आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये उत्तुंग कार्य या ठिकाणी करत दाखवलं. दादांसारखा नेता या महाराष्ट्रातील मागच्याही 50 वर्षामध्ये झाला नाही असा नेता आणि पुढं सुद्धा 50 वर्ष दादांसारखा नेता त्या ठिकाणी होईल का नाही त्या ठिकाणी मला खात्री वाटत नाही. इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व सकाळी 5:30ला कामाला सुरुवात करायची, रात्री 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मला कामामध्ये व्यस्त असायच्या. अलीकडचा आपण उदाहरण सांगतो, काही कार्यक्रमाच्या निमित्ताने दादाच्या जुन्नरला वसारा ठिकाणी आले होते. दादाच्या बरोबरीने त्या ठिकाणी मंत्रालयाचे कार्यक्रम होते. साधारणपणे 10:30 दरम्यान दादा आले. सगळ्या लोकांना भेटत दादा 11 वाजता बरोबर त्या ठिकाणी रूममध्ये गेले आणि पुन्हा सकाळी 5:30 वाजता फ्रेश होऊन त्या ठिकाणी बाहेर आले. आणि बरोबर 6 वाजता त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. अनेक लोकांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि सगळ्या लोकांची भेट घेऊन सगळ्या लोकांची चर्चा करून त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावले. 7 वाजता पुन्हा त्या ठिकाणी आपल्या पुढच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पुढे काळा निघून गेले. किती काम म्हणजे किती आणि तुम्ही पाहिजे दादांचा 66 वर्ष एक राजकीय व्यक्तिमत्व, इतकं देखणं व्यक्तिमत्व आणि शरीर सुद्धा 33 वर्षातून दादांना पाहिलं. 33 वर्ष